तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुद्ध जयंती उत्सव देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात 1 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्याच अनुषंगाने बुलढाणा अर्बन परिवाराच्या सहकार विद्या मंदिर परिसरामध्ये गेल्या 7 वर्षांपूर्वी बोधिवृक्ष लागवड करून त्या बोधिवृक्षाखाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्या वर्षीपासून दरवर्षीच बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या बुद्ध जयंतीला भदंत प्राध्यापक डॉक्टर कौंडिन्य आचार्य, बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक, डॉक्टर सुकेश झव्वर, कोमल झव्वर, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध समाजाचे आणि विविध क्षेत्रातील बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला यश सिद्धी संघाच्या माजी सैनिकांकडून धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या आयुष्यात अहिंसा आणि शांतीचे अनुकरण करावे आणि माणूसपण हरवले जात असल्याने माणूसपण जागृत करण्याचा प्रयत्न करावा अशी धम्मदेसना भदंत प्राध्यापक डॉक्टर कौंडिन्य आचार्य यांनी केले। तर जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या। भंतेजीकडून त्रिशरण आणि पंचशील देण्यात आले। यावेळी शुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या दरम्यान संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील, बुलढाणा। गावामध्ये आपण माणूस पण हरवून बसलेलो आहोत, माणूस पण विसरलेलो आहोत। आज या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण माणूस बनवायचा प्रयत्न करूया, हीच मंगल भावना, हीच मंगल कामना। हमारा खरतर अनेक देशांमध्ये सध्या युद्ध होत आहेत आणि इतर देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। काय नेमकं आव्हान करायचं? मी फक्त एकच आवाहन करू शकतो, युद्ध हा शेवटचा पर्याय नाहीये। युद्ध हा फक्त नरसंहार, नासधूस आणि जीवित हानीकडेच नेतो। जर आपल्याला या गोष्टीपासून मुक्त व्हायचं असेल तर बुद्धाचे तत्वज्ञान या आचरणातून सिद्ध केलं पाहिजे। युद्ध आपोआप बंद होईल। आज बुद्ध पौर्णिमा आहे, दरवर्षी आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करता। काय नेमकं कार्यक्रमाचा उद्देश असतो, काय तुमची संकल्पना होती, काय? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। सहकार विद्या मंदिराचे 9 वर्ष आहे। 9 वर्षापूर्वी आपण भगवान गौतम बुद्धांचा पुतळा या ठिकाणी जयपूर मूर्ती आणून या ठिकाणी स्थापित केला आणि त्यावेळेस आपण श्रीलंकेवरून 5 भंते बोलवले होते। तेव्हापासून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो। हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश म्हणजे धम्म लोकांना कळलं पाहिजे। धम्माशिवाय पर्यायी आज जी जगामध्ये परिस्थिती चालू आहे जगात सगळ्या, मला धम्मच फक्त थांबवू शकतो। आणि माझं स्वतःचं कॅबिन आहे, त्या कॅबिनमध्ये सुद्धा बुद्धाची मूर्ती आहे। त्याचं कारणच एक की मला खूप राग यायचा। माझ्या रागामुळे माझ्या घरातल्या माझ्या कार्याचं खूप नुकसान व्हायचं। पण 6 वर्षा म्हणजे आता राग सोडायला 20 वर्ष झाली, त्याच्या 6 वर्षापूर्वी लागले मला राग सोडायला। राग सोडता सोडता 6 वर्ष लागले आणि 20 वर्षात मी फक्त धम्मामुळे क्रोधावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून अपयश मला माहित नाही, आयुष्यात माझ्यावर पाहिलं नाही। तर एवढं सांगेल सगळ्या लोकांनी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही। आयुष्यात धम्म एकदा वाचा, थोडं बुद्धाप्रमाणे वागायचा प्रयत्न करा, पोलीस स्टेशन कोर्टाचं कामच पडणार। धन्यवाद।